उद्धव साहेब आगे बढ़ो। साहेबांचं स्वागत या मालवणच्या पुण्यभूमीमध्ये स्वागत आहे उद्धवजी ठाकरे साहेबांचं। हे सगळे शिवसैनिक मोठ्या प्रेमानं या ठिकाणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी जमलेले आहेत। सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी येथे उपस्थित आहेत। मी साहेबांना विनंती करतो की साहेब आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे। साहेबांचे शब्द ऐकण्यासाठी आपण सगळे शिवसैनिक आतुर आहोत याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणून साहेब या ठिकाणी स्थानपन्न झालेले आहेत। सगळ्या शिवसैनिकांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। आणि यानंतर आता एक काम करायचं आहे, हे जरा बाजूला घेऊया आपण पटकन। हां साहेब तिथून बोलणार आहेत, बसून बोलणार आहेत, प्लीज प्लीज जरा वरती या कार्यकर्ते। हे जरा डायस आपण बाजूला घेऊया, डायस बाजूला घेऊया। सळसळ हॅलो हॅलो मित्र हो हॅलो 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 मित्र हो गेले अनेक दिवस ज्यांच्या आगमनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया। विजय असो। यस धन्यवाद। लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब जिंदाबाद 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 जिंदाबाद। हॅलो हॅलो आज आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे त्याचबरोबर या उपस्थित असलेले शिवसेना नेते सन्माननीय भास्कर शेठ जाधव, आमचे संपर्क प्रमुख अरुभाई दुधवळकर, आमचे सन्माननीय भाई गोवेकर, या विभागाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, आमदार रमेश कोरगावकर, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई आणि हॅलो हॅलो या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। उद्धव साहेबांच्या हस्ते नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला सातत्याने उजाळा देणारा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आसन आहे त्याचं नूतनीकरण करण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून पार पडलं आणि समस्त शिवभक्तांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेलं आहे। उद्धव साहेबांनी शिवप्रेमीला ते लोकार्पण केलेलं आहे, शिवप्रेमींना अर्पण केलेलं आहे। पण त्याचबरोबर उद्धव साहेब या ठिकाणी येत असताना मला आठवण करून द्यावीच लागेल की तोक्ते वादळ झालं, तोक्तेच्या अगोदर निसर्ग झालं आणि त्या तोक्ते वादळामुळे पूर्ण मालवण किनारपट्टी नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टी अगदी दापोलीपर्यंत ही उद्ध्वस्त झाली होती। मोठमोठी झाडं पडून गेली होती, संपूर्ण लाईट व्यवस्था कोलमडून पडली होती, घरदारं मोडून पडली होती आणि अशा वेळेला
मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना स्वतः उद्धव साहेबांनी मालवणच्या किनारपट्टीचा दौरा केला होता। चिपळूणच्या पूरग्रस्त चिपळूण शहराचा दौरा केला होता आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की भविष्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये किनारपट्टीच्या या गावांना वीज जाण्याचा जो धोका असतो, गावाच्या गावं अंधारात पडतात अनेक महिने, भविष्यामध्ये सिंधुदुर्गाच्या ह्या टोकापासून ते पालघरच्या त्या टोकापर्यंतच्या 5ही जिल्ह्यांमधला किनारपट्टीचा भाग मी भूमिगत विद्युत वाहिन्या टाकून लोकांना विजेची सवलत प्राप्त करून देईन। आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेला 3400 कोटीचा प्रस्ताव बनवला कोकण किनारपट्टीचा। त्याच्यातले पहिल्या टप्प्यातले 1760 कोटी मंजूर झाले आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विद्यमाने या योजनेला जो निधी उपलब्ध करून दिला त्याच्यातलं पहिलं काम या मालवण तालुक्यामध्ये सुद्धा झालंय। उद्धव साहेबांचे फार मोठी देणगी या किनारपट्टीच्या गावांना लाभलेली आहे। आदित्यजी ठाकरे पर्यटन मंत्री होते, आपले आमदार वैभव नाईक सातत्याने त्यांना भेटायचे। सिंधुदुर्ग किल्ल्याचा चांगला विकास झाला पाहिजे, रात्रीची त्याच्यावर चांगल्या पद्धतीची रोषणाई तयार करायला पाहिजे, डागडुजी करायला पाहिजे। आणि त्यावेळेला आदित्यजींनी सुद्धा सिंधुदुर्ग किल्ल्यावर लाईटची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी सुद्धा करोडो रुपयाचा निधी दिला होता। परंतु हे अक्करमाशी आले मध्येच आणि त्या कामाला त्यांनी स्थगिती दिली। सुदैवाने आता हायकोर्टातून स्थगिती उठल्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे। पण मागच्या वेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले बाजूलाच, खूप मोठा गाजावाजा केला गेला। साहेब पंतप्रधान आल्यानंतर एक नवीन फुटका पैसा सुद्धा सिंधुदुर्ग सहित कोकण किनारपट्टीला दिला गेला नाही। पण पंतप्रधानांच्या नावाखाली ह्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 12 कोटी रुपयाची धूळधाण केली गेली। नियोजनाचा पैसा जो लोकांकडे गेला पाहिजे होता तो भ्रष्टाचारी ठेकेदारांच्या घशात गेला। साहेब मी जाता जाता एकच मागणी करेन की मी त्यावेळेला सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर ह्या नेव्हीचे कमांडर चीफ कमांडर यांच्याकडे लेखी मागणी केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये नेव्हल डेच्या निमित्ताने आपण येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पहिलं आरमार जे निर्माण केलं ते आमचे ह्या जिल्ह्यातले भंडारी समाजाचे नेते मायनाक भंडारी हे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते। त्यांच्या संकल्पनेतून हे शिवाजी महाराजांचं आरमार तयार झालं। त्या मायनाक भंडारींचं सुद्धा उचित स्मारक ह्या आपल्या आगमनाच्या वेळेला जाहीर करा अशी मागणी केली होती। परंतु तोंडाला वाटाण्याच्या अक्षता फुसल्या गेल्या, काही दिलं गेलं नाही। आणि तरी सुद्धा मला खात्री आहे उद्धव साहेब पुन्हा एकदा आपण या महाराष्ट्राचा राजदंड हाती घेणारच आहे, त्यामध्ये कोणती शंका नाही। आणि ज्या वेळेला पुन्हा एकदा घ्याल त्यावेळेला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारांचे प्रमुख मायनाक भंडारी की ज्या मायनाक भंडारींचा केवळ भंडारी समाजालाच अभिमान आहे असं नाही तर आम्हाला सर्वांना अभिमान आहे। त्यांचं उचित स्मारक या जिल्ह्यामध्ये आपल्यामार्फत होईल अशी मला खात्री आहे। मी माझ्या भाषणाला विराम देत असताना भास्करराव आपल्याला विनंती करतो 2 मिनिटं बोला। छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपल्या सर्वांचे नेते आणि या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे अतिशय लोकप्रिय आणि प्रत्येकाला आपापल्या घरामधले वाटणारे असे आपले खासदार माझे मित्र विनायकजी राऊत, माझा लढवय्या सहकारी, या भागाचे आमदार की ज्यांच्याबद्दल मी संध्याकाळी कणकवलीला काही बोलू इच्छितो
ते माझे मित्र वैभव नाईक, विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी श्रीयुत रमेशजी कोरगावकर, आमचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, त्याचबरोबर आमचे संजय परकर, सर्व अरुभाई दुधवाडकर, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्त आणि शिवसेना प्रेमी बांधवांनो, भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो, बांधवांनो, भगिनीनो, या महाराष्ट्राला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व संपूर्ण जगामध्ये आहे, केवळ देशामध्ये नाही. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये आणि या कोकणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आज बरेच वर्षानं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायची योग आला. बरेच वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी गेलो होतो, पण आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला आलो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जात असताना आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्या मागून मागून मी चालत होतो आणि चालता चालता माझ्या काही भावना उचंबळून येत होत्या. माझ्या डोळ्यासमोरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरळत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती, छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी राज्यकार चालवण्याची पद्धती आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही थोडीशी माझ्या डोळ्यासमोरून तरळत होती. या ठिकाणी त्या काळामध्ये या समुद्रामध्ये हा सिंधुदुर्ग किल्ला उभा करण्याचा दूरदृष्टीपणा द्रष्टेपणा त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला. का दाखवला? तर या 17व्या शतकामध्ये या जगाच्या पाठीवर कुठेही हिंदूंचं म्हणावं अशा प्रकारचं साम्राज्य आणि संस्थान नव्हतं. दिल्लीला त्या ठिकाणी औरंगजेबाची गादी होती आणि आपल्या चारी बाजूला चारही शाया, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, या चारी शाह्या पसरलेल्या होत्या. आणि त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्य म्हणून, हिंदूंचं म्हणून एकही संस्थान या जगाच्या पाठीवर कुठेही नव्हतं. लढत होते हिंदू. दोन सगळ्या मोगलांच्या सैन्यामध्ये, सगळ्या शाह्यांमध्ये प्रमुख युद्ध करणारे मराठे, त्यावेळचे असणारे महाराष्ट्रीयन रयत, ही लढत होती. ती लढत होती ती मोगलांच्या बाजूने लढत होती आणि लढत होती ती आपल्याच लोकांच्या विरोधात लढत होती. आणि त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये एक हुंकार फुटला. आई जिजाऊंना साक्षात्कार झाला आणि त्याने जगदंबेसमोर पदर पसरला आणि पदर पसरून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हा चाललेला अत्याचार, चाललेला अन्याय, ही दिवसाढवळ्या महिला भगिनींची लुटली झालेली आबरू, आम्हीच आपसात एकमेकाची मुंडकी कापतोय, हे आई जगदंबे थांबवायचं असेल तर एक चांगला सुपुत्र दे. आणि तो सुपुत्र आई जगदंबेनं जिजाऊच्या पोटी जन्माला घातला आणि त्याच छत्रपतीने आरमार जखण्याकरता म्हणून हा किल्ला या ठिकाणी उभा केला. आज 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 बांधवांनो, भगिनीनो, पुन्हा महाराष्ट्रामध्ये काळ जरी बदलला असला, युग जरी बदलला असलं, पद्धती जरी बदलली असली, तरी पुन्हा तोच दिवस मला वाटतं पुन्हा महाराष्ट्रामध्ये उजाडलाय. 19 जून 1966 साली अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याकरता या महाराष्ट्रामध्ये एक संघटना उभी केली. ती संघटना संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. आणि मग नाईलाज म्हणून ज्यांच्याबरोबर शिवसेनेनं 25-30 वर्ष दोस्ती केली, त्यांनी आमच्यातलेच काही गद्दार फोडले ना, गद्दार फोडले. म्हणजे त्या काळात सुद्धा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे सांगायचे की छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांच्या विरोधात कमी लढाया करायला लागल्या, पण आपल्याच लोकांच्या विरोधात 363 लढाया कराव्या लागल्या. मला वाटतं काही अंशी लोकशाही मार्गाने आपल्याला सुद्धा तीच लढाई करायची वेळ आली आहे. तीच लढाई करायची वेळ आली आहे. आणि त्याच लढाईच्या करता म्हणून रणशिंग फुंकलेले आपले सरसेनापती माननीय उद्धव साहेब या ठिकाणी आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि तुमच्यासारख्या मावळ्यांना भेटायला साथ घालायला आलेत.
मला असं वाटतं की आपण समंजस आहात, आपण समजूतदार आहात, आपण या महाराष्ट्राच्या वेदना, आपण या आपल्या पक्षप्रमुखांच्या वेदना निश्चितपणे समजलेल्या असाल. आणि म्हणून या संध्याकाळच्या वेळेला या मावळती सूर्याला साक्ष ठेवून आणि या सिंधुदुर्ग किल्ल्याला पुन्हा एकदा साक्ष ठेवून आपण सगळेजण उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे ज्यांनी ज्यांनी म्हणून गद्दारी केले त्यांना मातीमध्ये गाडण्याकरता म्हणून आपण सिद्ध झालात. म्हणून आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भास्करजी जाधव, आता यानंतर ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही सगळे आतुर आहात, फक्त एकदा, पण त्या अगोदर आपण लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. या सगळ्या तुम्हा शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो, वैभवजी नाईक साहेब आमचे लोक. ठीक आहे, साहेबच बोलतील. यानंतर ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही सगळे आतुर आहात, ते तुमच्या आमच्या हृदयातील नेतृत्व, हॅलो 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 सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हॅलो आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आता आपल्याला संबोधित करण्यासाठी. नक्कीच आभाळ जरी कोसळलं तरी त्या आभाळाच्या छतावर पाय रोवून ठेवणारा असा नेता आपल्या समोर आहे. त्या जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जमलेल्या माझ्या शिवप्रेमी शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अनेक सभा आजपर्यंत मी केलेल्या आहेत, बरीच भाषणं सुद्धा केलेली आहेत. पण आजचं हे माझं इथून मी भाषण नाही करणार, मी जे काय बोलणार आहे तुमच्याशी, हा क्षण अविस्मरणीय आहे. भास्कररावांनी त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या आणि मी ज्या वेळेला शिवछत्रपती महाराजांच्या त्या मूर्तीसमोर उभा राहिलो, एक क्षणभर मला असं वाटलं की ते मला विचारतायत, तुम्ही आमचा नुसता जय जयकार करता, पण आमच्याकडनं काय घेतलं, काही शिकलास की नाही, का नुसताच जय जयकार करतोयस. तो सगळा जो काळ होता, पुन्हा त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही. पण आत्ता मोबाईल आहेत, TV चॅनल्स आहेत, टेलिफोन आले, बऱ्याच काही गोष्टी आल्या. पण त्या काळामध्ये फोन नव्हते, काही नव्हतं. 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरला गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस, त्याची ताकद ती काय असणार, शस्त्र नव्हती, काही नव्हतं, समोर बलाढ्य शत्रू होता. आणि त्या मुठभर मावळ्यानिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढं मोठं धाडस होतं. औरंगजेब बसला होता तिकडे, अफजल खान आला होता, पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मुठभर जरी असली, त्याची वज्रमुठ एवढी असते की तिने आग्र्याचं तख्त सुद्धा फोडलं होतं. त्या आग्र्याच्या तख्ताखाली सुद्धा आग लागली होती. आणि मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारतायत की अरे आता तर निवडणुका आहेत, त्यावेळेला निवडणुका नव्हत्या. अफजल खान भेटीला आला होता तेव्हा काय EVM नव्हती. आणि त्यांनी जी मगरमिठी मारली आणि पाठीत त्यांनी जो वार केला, जर लेच्यापेच्यासारखा मी गेलो असतो तर काय झालं असतं. शत्रू समोर किती बलाढ्य असू दे, तयारीनिशी गेला आणि मनाची जिद्द असेल, भवानी तलवार जरूर, तलवार पेलायला मनगट पाहिजे जरूर, पण तलवार चालवण्यासाठी खंबीर मन पाहिजे. ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही. आणि मी खोटं बोलणारा नाही. ज्या वेळेला मला तुमचं असं दर्शन घडतं तेव्हा मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली मला भवानी तलवार आहे, हीच भवानी तलवार आहे आणि ही तलवार घेऊनच मी उभा आहे. त्याही वेळेला आग्र्यावरनं आले होते, आता दिल्लीवरनं येत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे पाजायची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे, दाखवण्याची नक्कीच गरज आहे.
असं काही नाही की मी पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आलो, यापूर्वी देखील आलो होतो. अगदी मला आठवतंय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, शिवजयंती 1 मेला आली होती, 1 मे तिथीप्रमाणे, आणि तेव्हा तो पहिल्यांदा झेंडा लावायला आलो होतो, मी त्यांच्याबरोबर होतो. आणि आज मला खरंच वैभवचं मला कौतुक करायचं आहे की याला तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं चांगली गोष्ट आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे त्यांना साजेसं एक सिंहासन तू वैभव करून दिलंस. आपला राजा, आपल्या राजाचं वैभव हे बाकी सगळेजण येतात ते बघा तिकडे पुतळा उभा केलेला आहे. महाराजांपासून काय शिकले? काही शिकलेलं नाहीये. महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले. महाराष्ट्र लुटतायत. म्हणजे मला एका गोष्टीचा अभिमान नक्की होता आणि आहे की या वेळेला नौदल दिन इकडे साजरा केला. तुमच्यापैकी अनेकांनी बघितलं असेल. आहे छान. मी मुंबईमध्ये मागे बघितला होता. एक आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानचं आरमार, त्याची शक्ती, ज्या आरमाराची स्थापना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आपल्या हिंदुस्थानामध्ये आरमार म्हणून जे काही एक प्रकार आधी कुठेही नव्हता, नौदल, त्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि त्यांची आठवण म्हणून प्रधानमंत्री इकडे आले, त्यांनी पुतळा तिकडे बसवला, पण एवढे आल्यानंतर मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरले. मी आशीर्वादच घ्यायला आलो, तुम्ही द्यायला काही आलो नाही. मी एवढा कोणी मोठा नाही. आम्ही महाराजांना काय देऊ शकतो? जर महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का? आपण राहिलो तरी असतो का? आणि ते राम मंदिर तरी होऊ शकलं असतं का? मग महाराजांना आम्ही देणारे कोण आहोत? आम्ही महाराजांकडनं जे जे काही घेता येणं शक्य असेल ते एक कण म्हणतात ना, त्याचं शौर्याचा एक अंश दे, तुझं त्याच्या तेजाचा एक अंश दे, शौर्याचा एक अंश दे, एक कण दे. तो महाराजांकडनं एक अंशाचा एक कण जरी घेतला ना तरी आपण या हुकुमशाहीला गाडून टाकू शकतो. एवढी ताकद त्या कणामध्ये, अंशामध्ये, तेजामध्ये. आणि विनायकजी तुम्ही बोललात ते बरोबर आहे. मी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून काय काय केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. संकट आलं होतं, मग ते चक्रीवादळ या किनारपट्टीवरच गेली. नुकसान कुठे कुठे किती कसं झालं हेही मी काय पुन्हा सांगत बसत नाही, पण तेव्हाही मी इथे आलो होतो. चिपळूणला सुद्धा भास्करराव, तुम्ही आणि आपण सगळे त्या बाजारपेठेतून फिरलो होतो. पुराच्या वेळेला पूर आला होता, सगळं तळमजला पूर्ण चिखलाने भरून गेला होता. करोनाचा काळ होता आणि एक प्रसंग, एक घटना हृदयाला चटका लावून गेली. ती म्हणजे चिपळूणमध्ये बाजारपेठेच्या तिकडे एका हॉस्पिटलमध्ये पहिल्या मजल्यावरती 9 माणसं दगावली होती. ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सिजन का मिळाला नाही? ऑक्सिजन नव्हता म्हणून नाही, ऑक्सिजन होता, पण वीज पुरवठा खंडित झाला म्हणून ते गेले. वीज पुरवठा खंडित झाला आणि जे बरे होण्यासाठी रुग्ण विश्वासाने आले होते त्या हॉस्पिटलमध्ये, त्यांना प्राण गमवावे लागले. अजूनही तो हृदयाला चटका लावून गेलेला प्रसंग आहे. आणि त्याच सुमारास मी निर्णय घेतला, सगळ्यांना बोलवलं, MSCB वाले आले, सगळे आले. त्यांना विचारलं काय करता येईल, कायमस्वरूपी काय करता येईल, कारण हा किनारपट्टीचा भाग आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये ही वादळं आपल्याच किनारपट्टीवरती धडकत आहेत. कुठे रायगडमध्ये आलं, कुठे आणखीन कुठे आलं. समजा धडकलं नाही तरी एक फटका देऊन तर जातच. वृक्ष उन्मळून पडतात. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडलेले मी बघितलेले आहेत. 40-40, 50-50, 100 वर्षाचे वृक्ष उन्मळून पडले. मग त्यांनी मला सांगितलं की साहेब, भूमिगत ज्या वीज तारा ज्या आहेत त्या भूमिगत केल्या तर किती मोठं वादळ आलं तर वीज प्रवाह खंडित होणार नाही. म्हटलं ताबडतोब सुरू करा, ताबडतोब सुरू करा आणि त्याला जेवढा निधी लागेल तेवढा तत्काळ मंजुरी द्या. आणि मी त्याला मंजुरी दिली आणि काम करायला सुरुवात केली. नंतर ज्या कलेक्टर बरोबर मी बोलत होतो, मला वाटतं त्यावेळेला इकडे त्या मंजुलक्ष्मीबाई होत्या. संपूर्ण किनारपट्टीचे जेवढे कलेक्टर होते त्यांना सुद्धा सांगितलं की काही वेळेला धोकादायक जे भाग असतात तिथल्या नागरिकांना हलवावं लागतं. मग कुठे हलवणार? कुठेतरी शाळा बघ, कुठे लग्नाचा हॉल बघ, कुठे आणखीन काय बघ. तर म्हटलं असं नका करू. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे धोक्याची शक्यता असते आणि आहे तिथे माझ्या नागरिकांना गैरसोय होणार नाही. एक 2-3 दिवस राहायची सोय असली आणि व्यवस्थित तर त्यांचं जीवन थोडंसं सुखकारक नाही होऊ शकत, पण सुरक्षित राहील. अशा पद्धतीने निवारे उभारा. म्हणून या संपूर्ण किनारपट्टीवरती
एक तर भूमिगत वीज वाहक तारा आणि दुसरं म्हणजे हे निवाऱ्याची सोय करायला मी सांगितली होती। या गोष्टी आपण सुरू केल्या, आता आहेत नाही आहेत हे तुमचं तुम्हाला माहिती। कारण ज्या गद्दारांनी हे चांगलं चालणारं आणि कारभार करणारं सरकार पाडलं, ते कारभार करण्यासाठी नाही पाडलं, महाराष्ट्र गिळायला आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मदत करण्यासाठी म्हणून पाडलं। आणि प्रधानमंत्री सुद्धा जे आले होते, मला वाटलं होतं की संकट तर आलेच नव्हते, दोन्ही निसर्ग आणि तोक्तेच्या वेळेला आले नाही, त्याच्या आधीच वादळ आलं होतं तेव्हाही आले नव्हते, कुठेच आले नव्हते। अचानक त्यांना आठवण झाली की अरे छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक मोठी व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली आणि त्यांनी आरमाराची स्थापना केली। मग हा सिंधुदुर्ग जो मतदारसंघ आहे तो जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं तर मतं देऊ शकतात। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त एवढे लेचेपेचे नाही आहोत, आम्हाला तुमची ढोंग सगळी कळतात। आमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अंगामध्ये आमच्या भगवा आहे। तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणारे नाहीत। ठीक आहे, तुम्ही तुमच्या परीने पुतळा केला, चांगला आहे, महाराजांचे जेवढे पुतळे उभारले जातील, स्मारकं उभारली जातील, अभिमान आहे। पण त्याच बरोबरीने विनायकजी तुम्ही जे बोललात मायनाक भंडारी, कारण महाराजांच्या बरोबरीने सारी सुरी माणसं उभी राहिली, 18 पगड जाती जमाती जी बोललो ना, काटक मावळे, काही त्यांच्यामध्ये तसं काय मोठे बलदंड नव्हते पण ताटक होते आणि त्यांच्या भरोशावरती त्यांच्या विश्वासावरती महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। त्या एक 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 त्यांच्या शिलेदाराचं, त्यांच्या सोबत्यांचं, साथीदारांचं, त्यांचं सुद्धा पूजन हे आपण केलंच पाहिजे। कारण महाराज तर आपण होऊच शकत नाही, कित्येक लाखो जन्म घेतले तरी आम्ही महाराज होऊच शकत नाही, निदान मावळ्यांच्या बरोबरींची सुद्धा आम्ही होऊ शकत नाही। पण मावळ्यांसारखं आणि त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन पुढे जर का आयुष्य जगू शकलो तरी मी म्हणेन आपण मोठ्या आपल्या आयुष्याची कमाई राहील। आणि मला खात्री आहे मी मुख्यमंत्री तेव्हाही व्हायचं माझं स्वप्न नव्हतं, पण एक जरूर की आता ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं मी त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार म्हणजे दाखवणारच। आणि एवढंच नाही तर आता येणारी पहिली जी लोकसभा आहे तिकडे सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलेलं आहात। जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, लाखो हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे, त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात। तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून मी दाखवतो। यावेळेला यांचा बोगस फडकं तिकडे फडकू द्यायचं नाही, अजिबात नाही। तो भगवा म्हणजे भगवा नाही, तो त्यांचा बुरखा आहे। पण इकडे आल्यानंतर जसं सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक दर्शन घडतं तसंच या परिसरामध्ये बघू आपण जागा कोणती। इकडे धोत्राचा एक तो आहे, इकडे मला वाटतं पद्मगड आहे, इकडे कुठे एक मायनाक भंडारींचं छत्रपती शिवाजी महाराजांना साजेल असं स्मारक आपण करून दाखवल्याशिवाय राहायचं नाही, हे वचन मी तुम्हाला आज देतोय। बाकी गोष्टी मी जेव्हा निवडणुकीच्या वेळेला येईन तेव्हा बोलेन, पण मला असं वाटतं वैभव तुझ्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे ना। आणि मगाच्या 2 वेळेला असंच माझा संवाद होता, तेव्हा तुम्ही विनायक राऊत आणि वैभवला निवडून नसतं दिलं तर इकडे संपूर्ण गुंडागर्दी आणि गँगवॉर झालं असतं, जे काल परवाकडे कल्याणमध्ये घडलं। म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवॉर सुरू झालेलं आहे, मिंदे गँग आणि फडणवीस गँग, 2 गँग, आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय, पोलीस हतबल झाले। म्हणजे कायदा आमच्या रक्षणासाठी आहे, तो कायद्यात जर का हतबल झाला असेल तर मग अशा गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कोणी कोणाला द्यायचा। मी गणपत गायकवाडची बाजू नाही घेत, पण गणपत गायकवाडने जे स्टेटमेंट केले त्यांनी सांगितलंच नाही की त्यांनी गोळ्या झाडल्या। पण एक लक्षात घ्या, तिकडे काय घडलं याचं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं ते खरं कोर्टात द्यावं लागतं। किती तत्परतेने पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं, कोणी आणलं असेल। पण हे सीसीटीव्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे, हा मारेकरी आहे, त्यांनी स्वतःच मान्य केले। पण मान्य करताना तो जे बोललाय त्यांनी सांगितलं मिंध्यामुळे मला गुंडगिरी करावी लागली। मिंदे बसलाय, तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील, शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल, हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे, आमदाराचं वक्तव्य। आणि त्याही पलीकडे जाऊन आता काल परवाकडे हेमंत सोरेंना अटक झाली,
आता अरविंद केजरीवाल याच्या मागे लागलेत, घोटाळा घोटाळा घोटाळा. मग त्यांना जर का अटक होत असेल तर गणपत गायकवाडनी जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये मेंढ्यांकडे आहेत, त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही, का चौकशी न करता क्लीन चिट ये मेरी मोदी गॅरंटी आहे हे आम्हाला आता कळेल. आहे ना, 50 खोके तर गिळलेच, पण आता जे दिसेल ते खाऊ. जे तुम्ही इकडे सिंधुदुर्गात बघितलं आणि वेळेवर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो आणि मी मनापासून सांगतोय की मी इथून जे आता सुरुवात केलेले संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि महाराष्ट्राला सांगणार की काळजी करू नका, जर जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो हे सिंधुदुर्गकरांनी दाखवून दिलेलं आहे. गुंड किती असला, मग तुमच्यापैकी कितीतरी असतील जमिनी ढापण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या ना तेव्हा, पण शिवसैनिक जर तेव्हा सोबत राहिला नसता आणि तुम्ही शिवसेनेसोबत राहिला नसता तर हा संपूर्ण जो कोकण किनारपट्टा आणि सिंधुदुर्ग आहे ते कोणाच्या तरी खाजगी सातबाऱ्यावरती चढवलं गेलं असतं. ही आता सुरुवात झालेली आहे. आता खरी आपल्या अस्तित्वाची नाही, गुंडांच्या अस्तित्वाची लढाई आहे, माझ्या अस्तित्वाची नाही आहे. भगवा तर त्यांना पुरून हजारो वर्ष त्यांना गाडून हा फडकतोच आहे. फक्त एक लक्षात घ्या की इतिहास हा बघत असतो. आपण ज्याला इतिहास हा कोणी माणूस नसतो, पण तो एक कालखंड असतो आणि त्या कालखंडामध्ये कोण काय करतं ह्याची नोंद त्याला इतिहास साक्ष असतो. आणि अफजल खान ज्या वेळेला चालून आला होता त्यावेळेला तुम्ही इथे बाबासाहेब पुरंदर यांचा जाणता राजा बघितला असेल ना, बघितलं की नाही? त्याच्यामध्ये तो एक प्रसंग आहे. कान्होजी जेदे नाईक ते महाराजांकडे येतात लगबगीने आणि महाराष्ट्राला विचारतात, कान्होजी का आलात? त्यांनी सांगितलं अफजल खान येतोय. मग नाही, एकदम खूप मोठ्या फौज फाटा घेऊन येतोय. आपल्या सगळ्या शिलेदारांना, सुभेदारांना आणि सगळ्यांना पत्र पाठवलेत. हे बघा मला पण आलेलं आहे पत्र की गप गुमान आम्हाला येऊन सामील हो, नाहीतर मुलाबाळांसकट कापला जाशील. मग तुम्ही काय ठरवलं? आलास तर तुला वतनदारी मिळेल, सुभेदार होशील, आणखीन काही होशील, आमदार होशील, खासदार होशील, मंत्री होशील, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होशील. मग महाराज म्हणाले मग काय, जा की त्याच्याकडे, तुम्ही सगळे सुखरूप राहाल, आमचे सगळे सोयरे सुद्धा गेलेले आहेत, तुम्ही पण जा. आणि तेव्हा कान्होजी जे भडकले ते म्हणाले, महाराज ही 5 पोरं मी घेऊन आलेलो आहे तुमच्या चरणी वाहून टाकायला. आणि त्यांनी तिकडे लोटा होता त्याचं पाणी घेऊन त्यांच्या पायावर सोडलं. हे सोडलं पाणी मी माझ्या घरदारावर, हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळावर, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी माझ्या भगव्याची आणि माझ्या या शिवरायाची साथ मी सोडणार नाही. आता हे तुम्ही ठरवायचंय, तुम्ही ठरवायचंय. कान्होजी जेदे नाईक म्हटल्यानंतर त्यांचं नाव घेताना अभिमानाने ऊर भरून येतो, पण त्याचबरोबर खंडोजी खोपडा म्हटल्यानंतर साला गद्दार नाव राहतं, पण गद्दार म्हणून राहतं आणि निष्ठावान म्हणून राहतं. आपलं नाव इतिहासात काय कोरलं जाणार आहे, कसं कोरलं पाहिजे हे स्वतःची ठरवण्याची आता वेळ आलेली आहे. आज कोणी झाले असतील मंत्री आणि कोण मुख्यमंत्री झाले असतील, मिळाली असेल त्यांना काही वतनदारी, 50 खोके मिळाले असतील, पण जेव्हा तुमची खुर्ची जाईल आणि लोकांमध्ये फिराल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना हे बघा गद्दार आला, हा बघा गद्दार आला, हा गद्दाराचा मुलगा आला, ह्या गद्दार आला. आणि तुम्ही जेव्हा फिराल तेव्हा हा बघ माझा शिवसैनिक आला, हा बघ माझा शिवसैनिक आला. आणि ती निष्ठा हीच मला वाटतं महाराजांनी सांगितलं असेल की उद्धव माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. जोपर्यंत भगव्याशी निष्ठा असलेले शिवसैनिक तुझ्यासोबत आहेत तोपर्यंत दिल्लीत नका येऊ दे, आग्र्यात नका येऊ दे, किती कोणी अफजल खान आला, औरंगजेब आला, तरी विजय फक्त भगव्या आणि भगव्याचाच होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सळसळत रक्त शिवाचे फक्त कपाळी भगवा टिळा. आलं आलं वादळ कोण अडविलं या वादळा, अरे आलाच कोणी आडवा त्याचा वाजवू आम्ही खुळखुळा. आमचा नाद करायचा नाही, आमचा नाद खुळा. धन्यवाद साहेब, तुम्ही आपले अनमोल विचार या ठिकाणी या शिवसैनिकांसमोर व्यक्त केलेत. आणि खरं तर हिंदू हृदय सम्राट